नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे बेस्ट FMG पासिंग रिझल्ट असलेल्या रशियन विद्यापीठांमध्ये MBBSची संधी. आणि यावर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर अमित कांबळे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टर अमित कांबळे हे AK एज्युकेशनल कन्सल्टंटचे डायरेक्टर आहेत. त्यांनी वोल्गोग्राड मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण प्राप्त केलं. ते रशियातील स्टेट व फेडरल युनिव्हर्सिटीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. AKAC रशियन सरकारी वैद्यकीय विद्यापीठांसोबत 23 वर्षांपासून ते संलग्न आहेत. आजपर्यंत 1100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी वैद्यकीय प्रवेश देखील मिळवून दिलेला आहे आणि बहुमोल मार्गदर्शन केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये त्यांचे 90 ते 95% विद्यार्थी FMG परीक्षा पहिल्या प्रयत्नांमध्येच पास होऊन ते एम्स सारख्या व अनेक नामांकित संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएशन DNB करून आज भारतामध्ये यशस्वी डॉक्टर्स म्हणून सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. हा त्यांच्या कामाचा व निवड प्रक्रियेचाच परिणाम म्हणावा लागेल. अर्थात आज भारतात अनेक नामांकित व प्रतिष्ठानी संस्थांनी वेळोवेळी त्यांच्या कार्याची दखल घेतली असून त्यांना सन्मानित व पुरस्कारित केलं आहे, ज्यामध्ये उल्लेखनीय नावे आहेत माजी राष्ट्रपती सौ प्रतिभा पाटील, श्री बाबासाहेब पुरंदरे, सुपर 30चे आनंद कमार, श्री रमेश सिप्पी, अभिनेत्री करीना कपूर खान, महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे. तसेच 2017 मध्ये रशियन सरकारने देखील त्यांच्या कामाचा गौरव करून त्यांना लेटर ऑफ ग्रॅटिट्यूडने सन्मानित केलेला आहे. चला तर आपल्या विषयाला सुरुवात करूयात. तर सर, रशियन वैद्यकीय विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी पात्रता काय असते, इथून आपण सुरुवात करूया. सगळ्यात जर महत्त्वाचं बघायला गेलं तर रशियामध्ये फक्त गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट सेक्टर रशियामध्ये नाही आहे. भारतीय विद्यार्थ्यांना रशियात MBBSसाठी प्रवेश प्रक्रियेसाठी 12वी उत्तीर्ण ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% मार्क फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे. रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% मार्क PCB सायन्समधून असणं आवश्यक आहे. शिवाय त्यांच्याकडे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आणि त्यांची व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. या सर्व विद्यार्थ्यांना नीट क्वालिफाय देखील करणं गरजेचं आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% आणि रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40th पर्सेंटाईल असे मार्क्स असणं आवश्यक आहे. ओके. ती याची ॲडमिशन ॲप्लिकेशनची प्रक्रिया जी असते ती केव्हापासून सुरू होते सर? ॲप्लिकेशनची प्रक्रिया ऑलरेडी 15 मार्चपासून सुरू झालेली आहे. काय होतं की रशियामध्ये जे चांगले आणि टॉपचे मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये अंदाजे 50 ते फार 200 पर्यंत सीट्स अवेलेबल असतात आणि जगभरातून अर्ज ह्या सीटसाठी केला जातो. म्हणून आपला 12वीचा निकाल आणि नीटचा निकाल लागूस्तवर ह्या सीट्स जवळपास संपतात. म्हणून आपल्याला चांगलं विद्यापीठ निवडायचं असेल तर आपल्याला लवकर ॲप्लिकेशन करणं खूप गरजेचं आहे. आता एक चांगलं विद्यापीठ म्हणजे नेमकं काय? असं विद्यापीठ जे WHO लिस्टेड आहे, ज्याचं लोकेशन मेट्रोपॉलिटन शहरामध्ये आहे, कारण रशियाची लोकसंख्या कमी आहे आणि जर आपण एका स्मॉल टाउन किंवा विलेजमध्ये गेलो तर तितकं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळत नाही. त्याच्यानंतर इंग्रजी माध्यमातून इथं शिक्षण कंप्लीट करणं गरजेचं आहे. शिवाय भारतीय बुक्स तिथं लायब्ररीमध्ये आहेत का? FMGचं ट्रेनिंग त्या ठिकाणी त्या विद्यापीठामध्ये दिलं जातं का? राहण्याची सोय कशी आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं की फर्स्ट अटेम्प्टमधून FMGचा किती पासिंग रेशो आहे हे देखील चेक करण्याची आज खूप गरज आहे. अगदी. सर, रशियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारची विद्यापीठं उपलब्ध आहेत? रशियामध्ये 2 टाईपचे युनिव्हर्सिटीज भारतीय विद्यार्थ्यांसाठी आहेत. एक आहेत स्टेट युनिव्हर्सिटीज आणि दुसऱ्या आहेत फेडरल युनिव्हर्सिटीज. ओके. आता फेडरल आणि स्टेट विद्यापीठांमध्ये या दोघांमध्ये काय फरक आहे तो सांगाल? स्टेट युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या राज्यशासित आहेत आणि फेडरल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या फेडरल ऑटोनॉमस सरकारच्या अंतर्गत ह्या युनिव्हर्सिटीज आहेत. स्टेट युनिव्हर्सिटीज ह्या 700हून अधिक आहेत आणि फेडरल युनिव्हर्सिटीज फक्त 10 आहेत, ज्याच्यामध्ये 3 युनिव्हर्सिटीजमध्येच मेडिकलचं शिक्षण कंडक्ट केलं जातं. स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये कमी सबसिडी असल्याकारणाने खर्च तिथं जास्ती आहे. फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये सबसिडी जास्त असल्याकारणाने खर्च तिथं कमी आहे. विद्यार्थ्यांचं सिलेक्शन स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड बेसिसवर होत असतं आणि फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये 12वीच्या मेरिटचा स्कोर, नीटचे क्वालिफाईंग मार्क्स आणि त्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट घेऊनच त्यांचं सिलेक्शन होत असतं.
विद्यार्थ्यांच्या फीवर स्टेट युनिव्हर्सिटीजचं इन्फ्रास्ट्रक्चर डिपेंडंट असतो आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना जे आहे हे रेंटेड हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्समध्ये जावं लागतं. त्याच्यामुळं त्यांना क्लिनिकल एक्सपोजर स्टेटमध्ये तेवढा मिळत नाही. फेडरल युनिव्हर्सिटीजचं इन्फ्रास्ट्रक्चर भक्कम असल्या कारणाने विद्यार्थ्यांना चांगला क्लिनिकल एक्सपोजर मिळतो, ज्याच्यामुळं त्यांचा FMGE पासिंग स्कोर जो आहे हा आपल्याला स्टेटपेक्षा कायम चांगला बघायला मिळतो. स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये जर टीचिंगचं जर आपण हे बघितलं तिथंही इंग्रजी माध्यमातून शिकवलं जातं. फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये देखील इंग्लिश माध्यमातून शिकवलं जातं. मात्र फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये टीचर्सला इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट पास झाल्यानंतरच ते तिथं शिकवू शकतात. स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये कसं असतं की रशियन विद्यार्थी, इंटरनॅशनल विद्यार्थी आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी जवळपास एकच टीचर असते. मात्र फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये इंटरनॅशनल विद्यार्थी, रशियन विद्यार्थी आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी वेगळे टीचर्स असल्या कारणाने पर्सनलाइज्ड अटेन्शन तिथं मिळत असतं. स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये एक महत्त्वाचं गोष्ट काय आहे की तिथं सगळ्यांना भारतीय बुक्स अवेलेबल नसतात. फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची वैयक्तिक सेट असतं फर्स्ट इयरपासून शेवटच्या वर्षापर्यंत. ते बुक्स जे भारताच्या युनिव्हर्सिटीजमध्ये वापरले जातात. त्याच्यानंतर FMGचं जर ट्रेनिंग बघायला घेतलं तर स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये जवळपास हे शेवटच्या वर्षांमध्ये कधीकधी ट्रेनिंग दिलं जातं. मात्र फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये फर्स्ट इयरपासून 6th इयरपर्यंत FMGचं ट्रेनिंग इथं दिलं जातं. त्याच्यानंतर राहण्याची सोय जर बघितली तर स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये गव्हर्मेंट हॉस्टेल मिळतीलच ह्याची शाश्वती नसते आणि म्हणून विद्यार्थ्यांना कदाचित बाहेर राहावं लागतं, फ्लॅट्स रेंट आऊट करावे लागतात किंवा प्रायव्हेट प्रिमायसेसमध्ये राहावे लागतात, ज्याच्यामुळं सेफ्टी सिक्युरिटीचे इश्यूज येऊ शकतात आणि खर्च देखील वाढू शकतो. फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये स्वतःचे हॉस्टेल्स आहेत जे कॅम्पसमध्ये आहेत आणि मुलांचे आणि मुलींचे सेपरेट हॉस्टेल्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणतीही रशियाची स्टेट युनिव्हर्सिटी जी आहे ही कायम लोकल रँकिंगमध्ये असते, ग्लोबल रँकिंगमध्ये नसते. फेडरल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या ग्लोबली रँक्ड युनिव्हर्सिटीज आहेत, जसं की टाइम्स हायर एज्युकेशन किंवा QS रँकिंग्समध्ये ह्या युनिव्हर्सिटीजचं लिस्टेड ह्या युनिव्हर्सिटीज आहेत. ओके, आता तुम्ही थोडक्यात सांगितलेलंच आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला विचारते की विद्यार्थ्यांना राहण्यासाठी गव्हर्नमेंट हॉस्टेलची सोय असते किंवा फ्लॅट असतात किंवा प्रायव्हेट हॉस्टेल्स असतात, याविषयी थोडंसं सविस्तरपणे सांगा. सगळ्यात महत्त्वाचं जर हा पालकांना आणि विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, कारण जर विद्यार्थी युनिव्हर्सिटीच्या गव्हर्नमेंट प्रिमायसेसमध्ये जर राहिला तर तो सेफ असतो, सिक्युअर असतो आणि विद्यार्थ्यांचं तिथं मॉनिटरिंग केलं जातं. बाकी जर विद्यार्थी जर फ्लॅट्समध्ये किंवा प्रायव्हेट अपार्टमेंट्समध्ये जर राहत असतील तर त्यांचा सेफ्टी सिक्युरिटीचा इश्यू येऊ शकतो आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं मॉनिटरिंग देखील करणं अवघड असतं. आणि गव्हर्मेंट हॉस्टेल्स हे स्वस्त असतात आणि तिथं सर्व फॅसिलिटीज असतात, जसं की बेड्स आहेत, कबर्ड्स आहेत, फर्निचर आहे, चेअर्स, टेबल्स, अटॅच्ड किचन्स आहेत, क्लीन टॉयलेट, बाथरूम्स, सेफ ड्रिंकिंग वॉटर, वायफायची फॅसिलिटी, या सगळ्या गोष्टी आज गव्हर्मेंट हॉस्टेल्समध्ये तिथं अवेलेबल आहेत. मात्र हे चेक करण्याची गरज आहे ॲडमिशनच्या पूर्वी. ओके, आता आणखी एक म्हणजे जेव्हा आपल्याकडे भरपूर संधी असतात त्यामधून तुम्ही डिसिजन कसा घेता, डिसिजन कसा घ्यावा? काय होतं, जेवढ्या जास्ती संधी आहेत तेवढे जास्ती कन्फ्युजन्स होतात आणि त्याच्यामुळे निर्णय घेण्यासाठी दिरंगाई होऊ शकते. एक एक्झाम्पल जर द्यायचं इथं म्हणलं की मला MBBS करायचं आहे बट मला डान्स करायला आवडतो, मला MBBS करायचं आहे बट मला क्रिकेट खेळायला आवडतं, ह्याला इनडिसायसिव्हनेस म्हणतात. म्हणजे एक तर तुमच्याकडं खूप जास्ती इंटरेस्ट आहेत किंवा कोणताही इंटरेस्ट नाही आहे किंवा जे अवेलेबल चॉईसेस आहेत त्याच्यामधला तुमच्यासाठी योग्य चॉईस तुम्ही स्वतः निवडू शकत नाही. ह्याच्यासाठी करिअर निवडत असताना आपण असं करिअर निवडायला हवं की जे आपल्याबरोबर लाईफ लाँग राहणार, कारण करिअर आपल्यासोबत लाईफ लाँग राहत असतं. म्हणून काही टिप्स इथं आपल्याला मला द्यायला आवडेल की जर MBBS हा तुमचा प्रायमरी गोल असेल तर तुम्ही त्याला प्रायमरी त्याचा फोकस MBBSवर ठेवा. आज सुरुवात करा, लवकर सुरुवात करा. स्वतःचं थोडंसं सेल्फ ॲनालिसिस करणं गरजेचं आहे की माझे इंटरेस्ट्स काय आहेत, माझे हॉबीज काय आहेत, माझे पॅशन काय, त्याच्यानंतर माझे स्किल्स काय आहेत, माझे स्ट्रेंथ्स काय आहेत, माझे विकनेसेस काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या अपेक्षांवर थोडंसं कंट्रोल ठेवणं देखील गरजेचं आहे.
अगदीच. आता सर जेव्हा 12वी पास होतात विद्यार्थी तेव्हा जर त्यांना नीटमध्ये जर कमी मार्क्स मिळाले असतील तर पालक आधीच अपसेट होतात आणि त्याचबरोबर ते ट्रस्ट ठेवायला पण कुठेतरी कमी पडतात. तर अशा वेळी पालकांनी काय करावं? ट्रस्ट ही एक अशी फाउंडेशन आहे किंवा नीव आहे विद्यार्थ्यां आणि पालकांमध्ये. जेव्हा एका विद्यार्थ्याला कळते की आपले पालक आपल्यावर ट्रस्ट करतात तेव्हा त्याला जगात सेफ वाटायला लागतं. कुणाचा तर सपोर्ट आहे, आधार आहे हे जाणवतं. कॉन्फिडंट ते होतात आणि काही जर निर्णय चुकीचा जरी असला तरी कोणी तर माझ्या पाठीशी उभं आहे ही एक भावना त्याच्यामध्ये असते. त्याच्यामुळं विद्यार्थी देखील पालकांवर अधिक ट्रस्ट करतात आणि त्यांचा रिस्पेक्ट वाढत असतो. पालक हे विद्यार्थ्यांचे कायम रोल मॉडेल असतात. मात्र पालकांचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो, विद्यार्थ्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो. पालकांचा जवळपास पर्स्पेक्टिव्ह काय असतो की मी पहिलीपासून 12वीपर्यंत उत्तम स्कूल कॉलेजमध्ये एज्युकेशन दिलेलं आहे. नीट प्रिपरेशनसाठी देखील व्यवस्थित सगळे क्लासेस वगैरे केलेले आहेत. मात्र विद्यार्थ्याला जेव्हा मार्क कमी मिळतात तेव्हा पालकांसमोर जे चॉईसेस आहेत, कारण इथं आता गव्हर्नमेंटचे ॲडमिशन मिळणार नाही मेरिटच्या सीटमधून, म्हणून त्यांच्यासमोर काय चॉईस असू शकतो की एकतर गॅप घ्यावा लागतो किंवा नीट इम्प्रूव्हमेंट विद्यार्थ्याला करावी लागेल किंवा स्ट्रीम चेंज करावी लागेल किंवा रशियाची जी ही संधी आहे ही ग्रॅब करावी लागेल. मुलांचे जवळपास पर्स्पेक्टिव्ह काय असतो की मी अभ्यास तर व्यवस्थित केलेला आहे पण मला कमी मार्क जरी मिळाले तरी मला MBBSच करायचं आहे. म्हणजे त्यांना हे हवं असतं की मला फक्त सल्ला नको तर मला एक सोल्युशन पाहिजे. सगळ्या पालकांना माहीत आहे की त्यांच्यापेक्षा जास्ती त्यांच्या पाल्यांना कोण जास्ती ओळखू शकत नाही आणि अशी जेव्हा संधी समोर येत असते तेव्हा पालकांनी हे ॲनलाईज करून घेण्याची गरज आहे की आम्हाला ह्या लेकरांमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे का, वेळ, ट्रस्ट आणि पैसे. जर त्याचं आन्सर येस असेल तर विद्यार्थ्यांना तुम्ही सपोर्ट करू शकता आणि हे तुमच्या ॲक्शन्समध्ये दिसणं गरजेचं आहे. बट जर तुम्हाला सपोर्ट करायचं नसेल तर ते विद्यार्थ्यांना डायरेक्ट सांगितलेलं जास्ती बेटर. कारण फक्त माहिती जर आपण गोळा करत राहिलो आणि एका डिसिजनवर आलो नाहीत तर जसं मी सांगितलं की विद्यार्थ्यांचा पालकांवर नुसताच ट्रस्ट नाही तर रिस्पेक्ट पण असतो. बरोबर. आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांना करिअर करायचं असेल तर लक्ष आपलं ध्येय वेळेत डिसाईड करणं किती गरजेचं आहे थोडक्यात सांगा. हे फार महत्त्वाचं आहे कारण कसं विद्यार्थ्यांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे की मला MBBS का करायचं आहे, मला डॉक्टर का बनायचं आहे आणि मी जर डॉक्टर बनलो नाही तर मी काय बनू शकतो. जर मला भारतात गव्हर्नमेंटची सीट मिळाली नाही तर मग मी किती वेळ थांबू शकतो आणि जर मी भारतात मला सीट मिळाली नाही तर मी परदेशात जाऊ शकतो का. जेव्हा आपलं गोल आणि ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असतं तेव्हा ते फुलफिल करण्याची क्षमता देखील आपल्यामध्ये असते. सो त्याच्यासाठी हे फिक्स करणं खूप गरजेचं आहे. आता जेव्हा वैद्यकीय करिअर असेल किंवा त्या रिगार्डिंग काही डाऊट्स असतील तर ते आई वडील, आजी आजोबा यांच्यासोबत शेअर करणं किंवा यांच्यासोबत संवाद साधणं का गरजेचं आहे? काय होतं कम्युनिकेशननी काय होतं विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये एक ट्रस्ट निर्माण होतो आणि हा जो ट्रस्ट आहे हा म्युच्युअल असायला पाहिजे ना की एकतर्फा. आम्ही आमच्या पालकांना कायम सांगत असतो की जेव्हा ट्रस्ट ही अशी गोष्ट आहे जी आपण डिमांड नाही करू शकत, ही आपल्याला जिंकावी लागते आणि अर्न करावी लागते. 12वी नंतर नीट नंतर बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचे काही प्लॅन्स असतात आणि पालकांचे त्यांच्यासाठी काही वेगळे प्लॅन्स असतात. पण जेव्हा विद्यार्थी पालकांना ते सांगायला जातात तेव्हा पालक चिडचिड करू शकतात, ओरडू शकतात किंवा लगेच जज करू शकतात. म्हणून ओपन कम्युनिकेशन हे फार महत्त्वाचं आहे कारण विद्यार्थ्यांना फक्त पालकांचा सल्ला नाही तर सोल्युशनची आता गरज आहे. ओके. आता दुविधा मनस्थिती असताना काय करायचं थोडक्यात सांगा. दुविधा मनस्थिती ही केव्हा निर्माण होते जेव्हा आपण आउटकम ॲक्सेप्ट करत नाही किंवा आपण फेल्युअर ॲक्सेप्ट करत नाही. द मिनिट आपण कॉन्फिडेंटली हा आउटकम ॲक्सेप्ट करतो आपण या सिच्युएशनमधून बाहेर येतो. ओके. तर डॉक्टर अमित कांबळे यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमित कांबळे. यांच्यासोबत आपण रशियामधील MBBSच्या संधी या विषयावर चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर सर यामध्ये विद्यार्थ्यांची योग्य निवड प्रक्रिया होणं का महत्त्वाचं आहे? MBBSचा हा जो कोर्स आहे हा अतिशय अवघड कोर्स आहे आणि वन ऑफ द हायेस्ट फॉर्म्स ऑफ एज्युकेशन आहे. भारतामध्ये आणि प्रगत देशांमध्ये फक्त मेरिटवरच ह्या ॲडमिशन्स केल्या जातात. मात्र अशा काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत जिथं
विद्यार्थी परदेशात जाऊन ज्यांना अफोर्डेबल आहे ते एज्युकेशन घेऊ देखील शकतात. मात्र एक विद्यार्थी एक पोटेन्शियली मेडिकल स्टुडंट आहे का हे देखील ॲनलाईज करणं खूप गरजेचं आहे. कारण 50% विद्यार्थी जे आहेत यांचं गोल क्लिअर असतं, ऑब्जेक्टिव्स क्लिअर असतात आणि खूप रिअलिस्टिक अप्रोच असतं ज्यांचं ॲडमिशन आपण नक्कीच करू शकतो. मात्र 30% विद्यार्थी हे असे असतात जे अंडर प्रेशर असतात आणि त्यांना कुठं तर काहीतरी सुरू करायचं असतं. आणि 20% विद्यार्थी हे असे असतात ज्यांना माहीत नसतं की त्यांना MBBS का करायचं आहे. त्याच्यानंतर कॉग्नेटिव्ह फीचर्सचा विचार जर केला की 1ली ते 12वी त्यांचा अकॅडमिक प्रोग्रेस रिपोर्ट किंवा त्यांचे 12वीचे मार्क्स, नीटचा स्कोर, नॉन कॉग्नेटिव्ह फीचर्स म्हणजे अनसर्टन्टीमध्ये, प्रॉब्लेम्समध्ये देखील मोटिवेटेड राहून अभ्यास करता येतं का हे देखील चेक करणं गरजेचं आहे. इमोशनली आणि मेंटली विद्यार्थी स्टेबल असणं देखील खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला सेल्फ स्टडी करण्याची सवय असणं फार महत्त्वाचं आहे. ओके. आता याच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल थोडक्यात सांगा. काउन्सिलिंग झाल्यानंतर योग्य विद्यापीठ निवडलं जातं. त्याच्यानंतर विद्यापीठाला अर्ज केला जातो. जर अर्ज ॲक्सेप्ट झाला तर विद्यापीठ तसं कन्फर्मेशन पाठवतो. त्याच्यानंतर पासपोर्टची प्रक्रिया होते, विजाची प्रक्रिया होते आणि त्याच्यानंतर विद्यार्थी डिपार्ट करतात रशियाला. आमचे सपोर्ट स्टाफ त्यांच्याबरोबर तिथं असतो आणि त्यांच्याबरोबर वर्षभर ते तिथंच असतात. म्हणून पालकांना टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. ओके. तर रशियामध्ये प्रवेश एजंटची आपण जेव्हा खात्री करत असतो तर त्यावेळेला कोणत्या गोष्टी आपण पहिला बघणं गरजेचं आहे? रशियन युनिव्हर्सिटी जनरली असे रिप्रेझेंटेटिव्स चूज करतात जे स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांनी त्यांचं शिक्षण रशियामध्ये घेतलेलं असतं. कारण त्यांना त्यांची शिक्षण प्रणाली माहीत आहे आणि तिकडचे रूल्स रेग्युलेशन्स माहीत आहेत. त्याच्यानंतर त्याला रशियन भाषा बोलता यायला हवी आणि रशियन युनिव्हर्सिटीज आपल्या रिप्रेझेंटेटिव्हला एक ऑथरायझेशन लेटर देत असतं आणि त्यांच्या वेबसाईटवर देखील ही माहिती ते तिथं पुटअप करत असतात. म्हणून आज जे काही सब एजंट्स असतील किंवा एजंट्स असू शकतात, काही आजी-माजी विद्यार्थी हे देखील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवत असतात वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजबद्दल आणि कोर्सेसबद्दल. तर ह्याला बळी न पडता आपला रिप्रेझेंटेटिव्ह व्यवस्थित निवडणं हे देखील पालकांची जबाबदारी असते. ओके. तर वैद्यकीय विद्यापीठांची निवड करताना FMG परीक्षा किंवा एकंदरीतच FMG पासिंग रेशो बघणं किती गरजेचं आहे थोडक्यात सांगाल? हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ह्या वर्षीचा जो FMGचा निकाल जर आपण बघितला तर 38,000 विद्यार्थी अपियर झालेले होते. ज्याच्यामध्ये 30,000च्या आसपास विद्यार्थी फेल झाले आणि फक्त 7,000च्या आसपास विद्यार्थी पास झाले. म्हणजे 77% विद्यार्थी हे फेल झाले आणि 23% विद्यार्थी फक्त पास झाले. हा रेशो कशावर डिपेंडंट असतो? विद्यार्थ्याची वैयक्तिक तयारी आणि कॉलेजनी त्याची तयारी कशी करून घेतली. लो बजेट युनिव्हर्सिटीज किंवा छोट्या टाउन्समध्ये जेव्हा आपण जाता तिथं इन्फ्रास्ट्रक्चर कमी असतं, ज्याच्यामुळं क्लिनिकल एक्सपोजर मिळत नाही आणि त्याच्यामुळं स्किल्स डेव्हलप न झाल्या कारणाने त्याचा फटका आपल्याला FMGच्या रिझल्टमध्ये बघायला मिळतो. म्हणूनच कायम कॉलेज असं निवडायचं जिथं FMG पासिंग रेशो हा चांगला आहे. ओके. तर FMG ही खरं तर खूप कठीण परीक्षा आहे. तर तुम्ही जे विद्यार्थी सिलेक्ट करता त्यांच्याकडून तुम्ही त्यांची तयारी कशी करून घेता थोडक्यात सांगाल? अर्ली प्रिपरेशन ह्याची की आहे. विद्यार्थी गेल्यानंतर तिथं आम्ही त्याला फर्स्ट इयरपासून शेवटच्या वर्षापर्यंतचे जे बुक्स भारतीय मेडिकल कॉलेजेसमध्ये वापरले जातात ते त्यांना आम्ही तिथं प्रोव्हाइड करतो. शिवाय युनिव्हर्सिटीचे क्लासेस व्यतिरिक्त कॉन्सेप्ट क्लिअरिंग सब्जेक्ट वाईजवर आमचा फोकस असतो. डेली टेस्ट, वीकली टेस्ट, मंथली टेस्ट, मॉक टेस्ट, ग्रँड टेस्ट ह्या टेस्टचा जो रिझल्ट आहे ते देखील आम्ही पालकांबरोबर शेअर करतो. सो ते अपडेटेड असतात विद्यार्थ्यांच्या तयारीबद्दल. ओके. आता प्रेक्षकांना याच संदर्भात FMG परीक्षा फर्स्ट अटेम्प्टमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली आहे ती पाहूयात. My name is Dr. Shreya Pradeep Sarevi. My HSC score was 90%. My NEET score was 300. And my FMG score is 203. Definitely the institute helped me procure a seat as to in Immanuel Kant Baltic Federal University, which was definitely the stepping stone of my life, I would say. And I am completely grateful and I'm completely humble as to them giving me such a huge chance and believing in me, trusting me.
तर आत्ताच ही प्रतिक्रिया आपण पाहिली. आता रशियन वैद्यकीय विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमासाठी काय अंदाजे खर्च येतो थोडक्यात सांगाल? कॉलेज जे आहे रशियामध्ये 1 सप्टेंबरला स्टार्ट होत असतं आणि 2 सेमिस्टर्स एका वर्षामध्ये असतात. अंदाजे प्रत्येक सेमिस्टरला 1.5 ते 2 लाख हा खर्च असू शकतो, ज्याच्यामध्ये कॉलेजची फी आहे, हॉस्टेलची फी आहे आणि मेडिकल इन्शुरन्सचा समावेश देखील असतो. ओके. आता विद्यार्थ्यांसोबत प्रवास कोण करू शकतो आणि एखाद्या वेळी जर विद्यार्थी आजारी पडला तर त्यासाठी काय सोय आहे याबद्दल सांगा. विद्यार्थ्यांसोबत स्वतः मी जात असतो आणि जर विद्यार्थी आजारी पडला तर घाबरण्याचं काही कारण नाही, कारण विद्यार्थ्यांचा इन्शुरन्स असतो आणि त्याच्या अंतर्गत त्यांची ट्रीटमेंट देखील तिथं त्यांना उपलब्ध असते. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. तर आजचा आपला विषय होता बेस्ट FMG पासिंग रिझल्ट असलेल्या रशियन विद्यापीठांमध्ये MBBSची संधी, आणि यावर डॉक्टर अमित कांबळे यांनी खूप चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा रशियामध्ये MBBS करायचं स्वप्न असेल तर ज्या पद्धतीने डॉक्टरांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांना फॉलो करा. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट्स नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.